नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावकरांच्या महत्वाकांक्षी धारवाड कित्तूर देसूर बेळगाव रेल्वे सेवेचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून लवकरच ही सेवा सुरू होणार आहे, अशी माहिती बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बेळगाव येथे आज सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की धारवाड कित्तूर देसूर आणि बेळगाव शहरांना जोडणाऱ्या या रेल्वे सेवेच्या योजनेला केंद्र सरकारने हिरवा झेंडा दाखवला आहे. यासाठी फक्त 5 महिन्यात 1200 एकर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. यामुळे आतापर्यंत बेंगळूरला जाण्यासाठी लोंढा जंक्शनद्वारे जावे लागत होते, मात्र आता ते टळणार असून देसूर मार्गे अल्पवेळेत ही एक्सप्रेस बेळगावला पोहोचणार आहे. सदाशिवनगर बेळगाव येथे अनुसूचित जातीच्या अंतर्गत राखीवतेच्या सर्वेक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी अधिकाऱ्यांशी उच्च स्वरात बोलल्याने काँग्रेसचे आमदार आसिफ सेठ यांनी त्यांना तात्काळ समज दिली. मात्र यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. सर्वेक्षणाची सुरुवात ही माजी महापौर सविता कांबळे यांच्या घरापासून होणार होती, परंतु ॲप डाउनलोड न झाल्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरापासून सुरुवात करण्यात आली. यामुळे नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी उपआयुक्तांशी वाद घालत आमदारांचे बोलणे ऐकून आपण राजकारण करत आहात का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर आमदार सेठ यांनी हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांशी आपण या भाषेत बोलू शकत नाही, असे सांगितले. या दरम्यान तांत्रिक अडचणीमुळे ॲप डाउनलोड न झाल्याने सदर समस्या उद्भवल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले. तथापि अधिकाऱ्यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप संदीप जिरग्याळ यांनी केला. अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. या प्रसंगी आमदार सेठ यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नका, सर्वेक्षण सुरू असताना महापौर उपमहापौर सर्वजण उपस्थित असून माझ्यासमोर अधिकाऱ्यांशी अशा उच्च स्वरात बोलणे चुकीचे आहे, असे स्पष्ट केले. मात्र या घटनेमुळे तेथील परिस्थिती काही काळ तणावाची बनली होती. बेळगाव शहरात अनुसूचित जातीच्या आरक्षणावरच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक व्यापक डेटा संग्रह सर्वेक्षण सुरू केलं आहे. या उपक्रमाला बेळगाव जिल्ह्यात उत्तर विधानसभा आमदार आसिफ सेठ आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सदाशिवनगर येथील एका एससी कुटुंबाच्या घरी भेट देऊन सुरुवात केली. या कार्यक्रमात महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, महानगरपालिका आयुक्त शुभा बी, समाज कल्याण विभागाचे संयुक्त संचालक रामनगौड कन्नोळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी बेळगाव विमानतळावर छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर चर्चा झाली. याआधी मंत्री हेबाळकर यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत बेळगावातल्या राजहंसगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यातही सक्रिय सहभाग घेतला होता. अलीकडील पावसामुळे शहर व परिसरात डासांची संख्या झपाट्याने वाढत असून डेंगी, चिकनगुनिया, मलेरिया यासारख्या रोगांचा धोका वाढलाय. यामुळे आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणावर फॉगिंग मोहिमेला सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागांमध्ये फॉगिंग मशीनच्या सहाय्याने धुराची फवारणी केली जात असून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृतीची मोहीम सुरू आहे. अंगणवाडी व आशा सेविकांच्या मदतीने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आणि पाणी साठवून न देण्याचे आवाहन केले जात आहे. त्याचबरोबर प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पाण्याचा साठा टाळा, आसपासच्या परिसराची स्वच्छता ठेवा, डासांपासून संरक्षणासाठी मच्छरदाणी लोशन वापरा, अशा सूचनांचे पालन करा, असे आवाहन मनपातर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांनी भूतरामनहट्टी येथील प्राणी संग्रहालयाला भेट दिली. मागील महिन्यामध्ये बन्नेरगट्टा येथून दाखल झालेल्या भृंगा नावाच्या सिंहिणीला प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. यावेळी आरएफओ पवन पुर्लिंग यांनी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. संग्रहालयातील निरुपमा सिंहिणीचा मृत्यू झाल्यानंतर आता भृंगा सिंहीण आणण्यात आली आहे. तिला आता पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांना सिंहिणीला जवळून पाहता येणार आहे.
125 एकर परिसरात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयात 25 प्रजातींचे एकूण 198 वन्य प्राणी आणि पक्षी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान संग्रहालयातील विकास कामांबाबत जारकिहोळी यांनी माहिती घेऊन संग्रहालयाच्या व्यवस्थापनाबाबत गौरवोद्गार काढले व यापुढे पुन्हा विकासावर भर देऊ असे सांगितले. बेळगावातील तानाजी गल्ली येथील रेल्वे गेट 10 मार्च 2025 पासून नागरिकांना आणि वाहतुकीला कायमस्वरूपी बंद करण्यात आलंय. यामुळे तानाजी गल्ली आणि फुलबाग गल्लीमधील संपर्क पूर्णपणे तुटलाय. ही वाहतूक बंदी स्थानिक व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत आहे. विशेषतः ऑटोमोबाईल दुकानदारांना मोठा आर्थिक धक्का बसलाय. व्यापार थंडावल्यामुळे अनेक दुकानदारांना आपली दुकाने विक्रीस काढावी लागली आहेत किंवा रिकामी करून भाड्याने देणं भाग पडलं आहे. या गेटच्या बंदीमागे रेल्वेच्या सततच्या वाहतूक कोंडीची समस्या होत होती, ज्यामुळे उड्डाणपुलाचा प्रस्ताव होता. परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्याऐवजी रेल्वेने गेटच कायमस्वरूपी बंद केलंय, ज्याच्या परिणामी आता कॉन्क्रीटची भिंत बांधली जात आहे, ज्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. या बदलांमुळे व्यापाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होतोय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2025 साली नैऋत्य मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. सामान्यतः केरळमध्ये मान्सून 1 जूनला पोहोचतो, त्यामुळे यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो उत्तर भारताकडे सरकतो आणि संपूर्ण देशात 15 जुलैपर्यंत पसरतो. बेळगावसह कोकण पट्ट्यामध्ये मान्सून साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशभरात सरासरी किंवा त्याहून अधिक पावसाची दाट शक्यता आहे. जायंट्स ग्रुप बेळगाव परिवारातर्फे 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून वॉर्ड क्रमांक 28 मधील महानगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात 12 कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला माजी उपमहापौर संजय शिंदे व लक्ष्मी रोडचे ज्येष्ठ पंच काशीनाथ कडते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य महत्त्वाचे असून त्यांच्या समर्पणामुळे बेळगाव स्वच्छ आणि सुंदर राहत असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अध्यक्ष सचिन केळवेकर यांनी केले. आभार तानाजी शिंदे यांनी मानले. यावेळी जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीधन मळिक, सचिव प्रवीण त्रिवेदी, तानाजी शिंदे, अभिषेक वाईंगडे, मयूर पाटील, नितीन केळवेकर, दीपक सावळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शहापूर येथील पुरातन आणि जागृत श्री काळभैरव देवस्थानाला श्री बसवेश्वर बँक संचालक राजीव काळेनट्टी यांनी पिण्याच्या पाण्याची टाकी भेट दिली आहे. शहापूर नाथपै चौक येथे असलेल्या श्री काळभैरव देवस्थानाला भक्तांची नेहमी गर्दी असते. मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राजीव काळेनट्टी यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. राजीव काळेनट्टी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल देवस्थान वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान मुख्य पुजारी महांतेश राऊळ, अरुण राऊळ, विजय नाईक, उदय राऊळ, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. हनुमाननगर डबल रोडवरील पादचारी मार्ग सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे समाज माध्यमांवरून तसेच स्थानिक नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. या मार्गावरील असुरक्षित परिस्थितीमुळे रोजच्या वापरासाठी येणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पादचारी मार्गावर एक युटिलिटी चेंबर उघड्या अवस्थेत आहे, जो अनेक दिवसांपासून दुरुस्तीची वाट पाहत आहे. या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी फिरणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतोय. कोणीही चुकून यात पडल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. शिवाय या मार्गावर एक फाटलेला फ्लेक्स बॅनरचा फ्रेम लटकत असून त्यातील तीक्ष्ण लोखंडी रॉड्स बाहेर बांधलेले आहेत. हे रॉड्स चालताना अडथळा निर्माण करत असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे हा पादचारी मार्ग रोज हजारो नागरिक वापरत असल्याने त्याच्या दुरुस्तीला अग्रतत्व देणं महत्त्वाचं आहे. नागरिक सुरक्षिततेबाबत उदासीनता दाखवल्यास गंभीर अपघात घडण्याची शक्यता आहे. श्री क्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडी येथे श्री देवदादा सासनकाठी चव्हाट गल्ली बेळगाव यांच्या वतीने वार्षिक पूजा व अभिषेक कार्यक्रम पार पडला. रविवार दिनांक 4 मे रोजी दुपारी 4 वाजता चव्हाट गल्ली येथून बैलगाडी व भाविकांचा जथ्था देवरवाडी देवस्थानकडे प्रस्थान झाला.
सोमवार 5 मे रोजी सकाळी 7 वाजता अभिषेक व महाआरती संपन्न झाली. त्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. ही परंपरा दरवर्षी चैत्र पौर्णिमेनंतर आयोजित केली जाते. भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. खानापूर परिशवाड मार्गावरील कुप्पटगिरी क्रॉसजवळ शांतिनिकेतन शाळेजवळ आज सोमवारी सकाळी 8:15 वाजता 2 दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात 17 वर्षीय संजय वैजनाथ येळूर मूळचा मुन्नोळी सध्या देवलत्तीचा निवासी असून त्याचा या अपघातात मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवर असलेला 30 वर्षीय विठ्ठल नारायण महाजन राहणार नागुर्डा हा किरकोळ जखमी झाला आहे. संजय येळूर हा नंदगड येथील पदवीपूर्व विद्यालयात 12वीचा विद्यार्थी होता. तो सकाळी मित्राला घेण्यासाठी खानापूरकडे जात असताना हा अपघात झाला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत खानापूरच्या शासकीय दवाखान्यात त्याला नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. खानापूर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय. बेळगाव तालुक्यातील होन्नियाळ गावातील भक्तांच्या भावना व समुदायाच्या एकतेचे प्रतीक म्हणून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या श्री विठ्ठल बिरदेव मंदिराची वास्तुशांती आणि मूर्ती प्रतिष्ठापनाचा महोत्सव भक्तिमय वातावरणात व हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, जगद्गुरू डॉक्टर निरंजनानंद पुरी महास्वामी, श्री जडीसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, श्री माळिंगराय महाराज स्वामीजी, परमपूज्य श्री बसवराज देवरू महास्वामी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, रेखा कटबुगोळ, नागेश देसाई, शंकरगोडा पाटील यांच्यासह अनेक धार्मिक गुरु, समाजप्रमुख आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्स, बेळगाव पास्टर असोसिएशन आणि ख्रिश्चन लीडर असोसिएशन यांच्या वतीने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव सेंट्रल मेथोडिस्ट चर्चपासून चन्नमा सर्कलपर्यंत निघालेल्या या शांतता मार्चमध्ये अनेक ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ प्रार्थना करण्यात आली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली. या मार्च दरम्यान शांतता आणि एकतेचा संदेश देण्यात आला असून अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांचा सर्वांनी एकत्र येऊन निषेध करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.